आपण चर्चा करत होतो की ICTY जे पूर्वीच्या युगोस्लाव्हियातील जे आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण फौजदारी न्यायाधिकरण आहे, या न्यायाधिकरणाअंतर्गत युगोस्लाव्हियामधील जे प्रमुख प्रश्न होते, 4 प्रश्न, त्या गुन्ह्यांचा तपास आणि त्याच्यावर न्यायनिवाडा करण्यासाठी हे ॲडव्होक न्यायालय म्हणून आपल्याला निर्माण होताना दिसतं. आणि या न्यायालयामार्फत हे 4 महत्त्वपूर्ण खटले दाखल केले गेले, ज्या खटल्याची चर्चा झाली. आणि या न्यायाधिकरणाचं जे काम होतं ते काम शिक्षा देणं असं होतं, पण कोणती शिक्षा? जी शिक्षा मानवीय आहे, जी शिक्षा ही व्यक्तीचं नुकसान करणारी नाही, त्याच्या जीविताला धोका निर्माण करणारा नाही, अशी शिक्षा हे न्यायाधिकरण देऊ शकत नाही. म्हणजे हे न्यायालय फक्त काय करू शकतं तर आजीवन कारावासाची शिक्षा देऊ शकतं. आणि UNच्या सदस्य राष्ट्राने जे कस्टोडियल सेंटेन्सेस जे होतं की याच्या अंमलबजावणीला संमती दिली होती की बाबा व्यक्तीवर त्याचा गुन्हा जरी सिद्ध झाला त्याला शिक्षा देत असताना त्याच्या जीविताला धोका निर्माण होणारी शिक्षा आपण देऊ नये. आणि ही शिक्षा त्याला दंड म्हणून नाही तर ती त्याला सुधारण्याची एक संधी असावी, या दृष्टिकोनातून या न्यायाधिकरणानं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार किंवा आंतरराष्ट्रीय मानव हक्काचं उल्लंघन करण्यासाठी जे जबाबदार असणारे जे काही लोक आहेत, व्यक्ती आहेत, ज्याच्यामुळे व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन झालं, ज्याच्यामध्ये नरसंहार आहे, हत्या आहे, तर अशा खटल्यांची सुनावणी किंवा तपास करणारं हे एक प्रकारचं न्यायालय आहे. आणि विशेषतः जे गंभीर गुन्हे आहेत त्या गंभीर गुन्ह्याबद्दलच इथे या चर्चा चालतात. म्हणून हे एक प्रकारे महत्त्वाचं न्यायालय असून याचे हे हेग येथे स्थित आहे. यामध्ये आतापर्यंत 3 रजिस्ट्रार झालेत. या प्रमुखाला, या न्यायाधिकरणाच्या प्रमुखाला जो हेड असतो त्याला रजिस्ट्रार म्हटलं जातं. रजिस्ट्रार म्हणजे कुलसचिव. तर आतापर्यंत 3 कुलसचिव झालेत. जर त्या 3 कुलसचिवमध्ये जे पहिले सचिव होते फेब्रुवारी 1994 ते डिसेंबर 1994 या काळामध्ये, तर त्यात थियो व्हॅन बेवेन हे पहिले कुलसचिव होते, जे सुद्धा नेदरलँडचे होते. आणि त्यांचा कार्यकाल हा फेब्रुवारी 1994 पासून ते डिसेंबर 1994 पर्यंत होता. परीक्षेमध्ये अनेक वेळा जोड्या लावामध्ये किंवा त्याचा क्रम लावा यामध्ये आपल्याला हे विचारू शकतात की या व्यक्तींची नावं, त्यांचं इसवी सन किंवा या व्यक्तीची नावं आणि त्यांचे देश हे विचारू शकतात. म्हणून आपण या बारीक सारीक गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. दुसरे कुलसचिव होते धोरोथी बे संपायो गोरिडो निजाम. हे सुद्धा नेदरलँड याच देशाचे होते आणि यांचा कार्यकाळ 1995 ते 2000 या काळापर्यंत होता. म्हणजे पहिले 2 जे रजिस्ट्रार होते ते 2 रजिस्ट्रार हे नेदरलँडचे होते. आणि जे तिसरे रजिस्ट्रार होते ते जॉन हॅकिंग हे ऑस्ट्रेलियाचे होते. यांचा कार्यकाळ मे 2009 पासून तर हे न्यायाधिकरण संपुष्टात येईपर्यंत म्हणजे डिसेंबर 2017 पर्यंत यांचा कार्यकाल होता. आणि अनेक दृष्टिकोनातून या न्यायालयाचं कार्य हे महत्त्वपूर्ण होतं. अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये, मानवी हक्क उल्लंघन करणाऱ्या घटनांमध्ये या न्यायालयाची भूमिका ही महत्त्वपूर्ण होती. त्यानंतर आणखी एक न्यायाधिकरण आहे, ते न्यायाधिकरण सुद्धा महत्त्वाचं आहे, त्याची चर्चा आपण हे न्यायाधिकरण सुद्धा महत्त्वाचं आहे, ज्याला आपण ICC असं म्हणतो, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय. आणि या न्यायालयाची स्थापना ही 17 जुलै 1998 मध्ये झाली.
आणि या न्यायालयाचे या एकूण जे सदस्य आहेत ते सदस्य 123 सदस्य याचे सदस्य आहेत आणि हे एकमेव आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे जे न्यायालय कायम आहे. हे एकमेव असं कायम आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे जे हेग म्हणजे नेदरलँडमध्ये स्थित आहे. या न्यायालयाच्या मार्फत मानवी हक्कासंबंधी जे गुन्हे घडतात किंवा मानवी हक्कासंबंधी ज्या घटना घडतात त्या घटनाची नोंद ही किंवा त्या घटनाची तक्रार ही ICC मध्ये केली जाते. आणि म्हणून या प्रमुख न्यायालय आपल्याला विचारात घ्यावं लागतं. हे प्रमुख आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आहे. काय आहे तर हे प्रमुख आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आहे जे मानव हक्काचं उल्लंघन करणाऱ्या गुन्ह्याचा न्यायनिवाडा करतं. या न्यायाधिकरणामध्ये किंवा ह्या ICCच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या बाबी येतात, याचा अधिकार क्षेत्र काय आहे तर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे नरसंहार आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावर जे नरसंहार आहेत, जिनोसाइड्स आहेत, लोकांच्या हत्या आहेत, विशिष्ट वंशाच्या वर्णाच्या लोकांच्या हत्या आहेत, अशा लोकांच्या हत्येच्या विरोधात किंवा ज्या समूहाच्या मानव हक्काच्या विरुद्ध ज्या काही घटना घडल्यात त्याच्या विरोधामध्ये या न्यायालयामध्ये खटले चालवले जातात. म्हणून हे न्यायालय मानवी हक्कासंबंधी महत्त्वपूर्ण न्यायालय म्हणून ओळखलं जातं. त्याबरोबरच या न्यायालयामध्ये जे मानवतेविरुद्ध गुन्हे घडतात, मानवतेला आव्हान देणारे, मानवतेची हत्या करणारे जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्याच्या संदर्भात देखील मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून त्यावर विचार आणि त्याचा तपास होतो. मानवतेविरुद्ध कोणते गुन्हे आहेत की ज्या गुन्ह्यांमध्ये विशिष्ट जात समूह लक्ष्य करून त्या विशिष्ट जातीचा, समूहाचा, वंशाचा तिरस्कार केला जातो, त्याच्या मानवी हक्कापासून त्यांना डावललं जातं किंवा त्या राष्ट्रांमध्ये त्या व्यक्तीच्या हक्काची पायमल्ली होते, असे खटले देखील इथे होतात. म्हणजे उदाहरणार्थ देखील रोहिंग्यासारखे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मानवतेच्या विरोधात जाणारे प्रश्न आहेत, मानवी हक्काला अडचणीत आणणारे प्रश्न आहेत, त्याच्या विरोधामध्ये ही चर्चा घडून आणली जाते. त्याबरोबरच यामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे, जे आक्रमणात बाबी जे गुन्हे आहेत त्या विरोधात खटले चालवले जातात. आक्रमण करणे, एका देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण करणे, ज्यामुळे तेथील व्यक्तींच्या दुसऱ्या देशाच्या व्यक्तीच्या मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या घटना घडतात. आता अशा कोणत्या घटना आहेत? आता उदाहरणार्थ आपण सांगत झालं तर भारत पाकिस्तान आहे. तर भारत पाकिस्तान या सीमेअंतर्गत पाकिस्तानकडून सीज फायर होणे किंवा आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन होणे, अनेक वेळा तेथील सैनिक भारतीय सैनिकावर हल्ले करत असताना अनेक वेळा इथल्या सामान्य नागरिकांच्या किंवा सीमेवरील गावातील व्यक्तींच्या मानवी हक्काचं उल्लंघन होतं, त्याच्यात त्यांचा जीव जातो, त्याच्यात त्यांना अपंगत्व येतं किंवा त्यांना बेघर व्हावं लागतं, त्यांना विस्थापित व्हावं लागतं. म्हणून असे गुन्हे देखील, असे खटले देखील मानवी हक्काचं उल्लंघन करणारे खटले आहेत, मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्या घटना आहेत. या घटनाच्या संदर्भात देखील की ICC मध्ये महत्त्वपूर्ण चर्चा घडून येते. अनेक वेळा ज्या दहशतवादासारख्या घटना आहेत
दहशतवादाच्या घटना सुद्धा या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भाने विचारात घेतले जातात. कारण दहशतवादी घटना ह्या कशा आहेत, तर विशिष्ट एका देशाच्या प्रोत्साहनामुळे, पाठबळामुळे, त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सैनिकी संसाधनामुळे, त्यांना मिळणाऱ्या सशस्त्र पुरवठ्यामुळे त्या घडतात. म्हणून अशा घटना देखील अनेक वेळा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये येतात आणि त्यांचं म्हणणं आहे की या दहशतवादी घटनांमुळे आमच्या मानवी हक्काचं उल्लंघन झालं आहे, त्याचा आम्हाला न्याय निवाडा पाहिजे. म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्या ज्या ज्या घटना आहेत आणि ज्या गंभीर घटना आहेत, गंभीर गुन्हे आहेत, ज्याची चर्चा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये होते. आणि हे कायम न्यायालय आहे, हे पहिलं न्यायालय आहे जे कायम आहे आणि ज्याची जे हेगमध्ये स्थित आहे. आणि कोणते गुन्हे इथं चर्चेला येतात, तर सगळेच गंभीर खटले इथं चर्चेला येतात काय, तर त्याचं उत्तर आहे नाही. इथं काय होतं मग, की जे खटले राष्ट्रीय न्यायालय गुन्हेगारावर चालण्यात अपयशी ठरलेले आहेत, ज्या खटल्याच्या माध्यमातून, म्हणजे ज्या देशांनी काय केलंय की गुन्हेगारावर खटले चालण्यात अपयशी ठरलेत, असेच खटले हे कुठे येतात, तर ICC मध्ये येतात. म्हणजे मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक खटल्यांचा अंतर्भाव या न्यायाधिकरणामध्ये होतो का, तर होत नाही. असे खटले इथे येतात जे खटले राष्ट्रीय न्यायालयाच्या मार्फत ते सोडले गेले नाहीत किंवा त्याच्यावर चर्चा होणं महत्त्वपूर्ण होतं. आणि म्हणून इथे या नागरिकाद्वारे जे गुन्हे घडतात तिथे चर्चा होते. त्याबरोबरच UN सुरक्षा परिषदेनुसार यावर तपास चालतो आणि त्यासंबंधी खटले इथे चालवले जाऊ शकतात. पुन्हा आपण आता हे आपलं शेवटचं लेक्चर की या पहिल्या प्रकरणातलं होतं की जिथे मला वाटलं की हा राहिलेला भाग आहे, हा महत्त्वपूर्ण भाग आहे, ही चर्चा आपण घडून आणावी. आणि यानंतर आपण बालविकास, आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळलो आहोत. म्हणजे पहिल्या प्रकरणात आपण काय केलं आहे आतापर्यंत, मानवाधिकाराचा उदय, त्याचा विकास, मानवाधिकाराच्या विकासातील विविध टप्पे. कोणते टप्पे होते, तर एक मानवाधिकाराची म्हणजे मानवाधिकार हा विषय जिथून उदयाला आला ते 1215चा मॅग्ना कार्टा. त्यानंतर अनेक बारीक सारीक घटना 1688 पर्यंतच्या रक्तहीन राज्यक्रांतीपर्यंत, त्या दरम्यान घडणाऱ्या अनेक विचारवंतांचे विचार, त्यांचे लेखन, त्याच्यामध्ये थॉमस पेन असेल, अनेक अभ्यासक असतील. त्याबरोबर अमेरिकन राज्यघटना, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रान्सचं स्वातंत्र्य लढा आणि फ्रान्सची राज्यघटना. आणि त्यानंतर अनेक महत्त्वाच्या घटना, ज्या घटना 1948 पर्यंत येतात. म्हणजे 10 डिसेंबर 1948 हा खऱ्या अर्थाने जागतिक मानवाधिकारसाठी ते महत्त्वाचं पाऊल ठरलं गेलं. आणि त्यानंतर अनेक देशांनी मानवाधिकार आपापल्या देशांमध्ये, आपापल्या कायद्यांमध्ये, आपापल्या राज्यघटनांमध्ये आणि अनेक वेळा अधिनियमाच्या आधारावर मानवाधिकार आपल्या देशात कसा रुजेल हा विचार इथून येतो. म्हणजे एका बाजूला त्याचं सैद्धांतिक परिप्रेक्ष्य आणि दुसऱ्या बाजूला त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा, याची चर्चा आपण आतापर्यंत केलेली आहे. आणि ती चर्चा जवळपास मानवाधिकाराची संकल्पना ही क्लिअर करणारी आहे. मग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल, राज्य मानवाधिकार आयोग असतील, राष्ट्रीय मानवाधिकाराला पोषक असणारे इतर आयोग असतील, जसं की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहेत, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहेत, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहेत, त्याबरोबरच राष्ट्रीय महिला आयुक्त आहेत किंवा महिला आयोग आहे, त्याबरोबरच अपंगांसाठी कार्य करणारे आयोग आहेत. या सगळ्यांची चर्चा आपण
इथपर्यंत केलेली आहे की एका बाजूला त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा कशा आहेत, त्या कोणत्या आहेत, त्या कार्य कसे करतात, मग त्या आंतरराष्ट्रीय यंत्रणा कशा आहेत, राष्ट्रांतर्गत यंत्रणा कशा आहेत, न्यायालयामार्फत त्याचं कसं कार्य चालतं किंवा मानवाधिकारासंदर्भात कशा कशा जागृती घडून आल्यात याची चर्चा आपण पहिल्या प्रकरणामध्ये केलेली आहे. आता आपल्याला प्रश्न असा पडायला पाहिजे की आपण ही चर्चा करतोय की याचा आपल्याला फायदा काय आहे ना. ही चर्चा का महत्त्वपूर्ण आहे आणि आपण का शिकायचं बाबा मानवाधिकार? फक्त एमपीएससीच्या परीक्षेला म्हणून शिकायचं का याचा काय आपल्याला उपयोग होणार आहे? तर याचा उपयोग असा होणार आहे की याचा उपयोग असा होतो की मानवाधिकाराचा अभ्यास केल्यामुळे उद्या तुम्ही होणारे अधिकारी आहात, क्लास 1 पासून ते क्लास 3 पर्यंत सर्व सेवा असेल की मुख्य सेवा असेल, राज्यसेवा असेल की या परीक्षांमध्ये जेव्हा आपल्याला यश मिळवायचं आहे तेव्हा फक्त परीक्षार्थी असून चालत नाही. मी पुन्हा काय म्हणतो लक्षात ठेवा की तुम्हाला केवळ परीक्षार्थी म्हणून चालत नाही, तर तुम्हाला हा विषय तुमच्या अंगवळणी भिनवावा लागतो. आपण हा अभ्यास का विसरतो? आपण परीक्षार्थी असतो म्हणून विसरतो. पण थोडंसं जर आपण डोळसपणे जर याच्याकडे पाहिलं तर की हा अभ्यास आपल्या लक्षात राहिला पाहिजे. कारण मानवाधिकार काय आहे? तुम्ही उद्या अधिकारी होणार आहात आणि जर तुमच्याकडे एखादा उपेक्षित घटकातला व्यक्ती आला, महिला आली किंवा अपंग आला किंवा SC ST किंवा मागासवर्गीय जर तुमच्याकडे आला, तर तुम्ही त्याच्याशी कसं बोलावं याची जी शिकवण आहे ना, ही शिकवण मानवाधिकाराच्या सिद्धांतामधून ती मिळते. म्हणून मानव हक्काचा विषय फक्त परीक्षापुरता विचारात न घेता आपण तो अप्लाइड पद्धतीने समजून घेतला पाहिजे, तर त्याचा अधिक फायदा आपल्याला परीक्षांमध्ये होतो. मानव हक्क आपल्याला परीक्षेत हे फारसं यश का देऊ शकत नाही? कारण आपण ठरवून घेतलेलं आहे की काय की हा बाबा एक वेगळा विषय आहे आणि त्याचा अभ्यास केला तर एवढे प्रश्न येतात. तसं न करता जर आपण हा विषय अधिक पद्धतीने समजून घेतला, त्याची प्रासंगिकता जर आपण विचारात घेतली, त्याचा तारतम्य जर विचारात घेतलं, त्याचा अन्वयार्थ जर विचारात घेतला, तर हा विषय आपल्याला अधिक सोप्या पद्धतीने समजून घेता येईल. याचा उपयोग तुम्हाला परीक्षांमध्ये कुठलाही मानव हक्काचा प्रश्न तुमच्याकडून रिकामा सुटता कामा नये. तुम्हाला तो नीट पद्धतीने सोडवता आला पाहिजे आणि ही सोडवण्यासाठी जे अंडरस्टँडिंग लागते, हा अंडरस्टँडिंग म्हणजेच मानवी हक्क आहेत, याच्या बाहेर काही नाही. म्हणून आपण समाजात वावरताना, इतर लोक आपल्याशी वावरताना, आपल्याशी बोलताना किंवा आपण दुसऱ्याशी कसं बोलताना कसं बोलतो, कसं वागतो, याचा संबंध हा मानवी हक्काशी आहे आणि ते आपण पहिल्या प्रकरणांमध्ये आपण त्याची चर्चा पूर्णतः केलेली आहे. त्या संबंधी अनेक प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतात, त्या प्रश्नपत्रिका बघून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. म्हणून अप्लाइड पद्धतीने मानवी हक्काची चर्चा करणं हे गरजेचं आहे. आता जे आपण चर्चा करणार आहोत, तर ही चर्चा आता अशा सुट्या पार्टकडे आता आपण चाललेलो आहोत. म्हणजे एक ऑर्गॅनिक पद्धतीने मानवी हक्क हे मानवी शरीरासारखे आहेत. त्याचं डोकं हे पहिलं प्रकरण आहे. आता जे इतर पार्ट्स आहेत, इतर जे अवयव आहेत, मग हे अवयव आता मग बाल विकास आहे, महिला विकास आहेत, एका बाजूला संसाधने आहेत, एका बाजूला हक्क आहेत. ही चर्चा आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की मानवी हक्क हा जो विषय आहे तो एखाद्या पिक्चर सारखा आहे. पिक्चर चालू असताना कळत नाही काय घडतंय, पण पिक्चर संपल्यावर कळतं की अरे हे काय झालं. मानवी हक्क सुद्धा तसेच आहेत. आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा चर्चा त्याला कळत नाहीत, पण जेव्हा आपलं प्रकरण संपतं किंवा ही चर्चा संपते, जेव्हा आपण त्या चर्चाचे, त्या घटनांचे संदर्भ आपण मानवी हक्काशी जोडतो, तेव्हा कळतं अरे हे तर मानवी हक्क आहेत. आणि आपण अनेक वेळा आपण या घटनांचे साक्षीदार असतो, आपण या घटनांचा भाग असतो. आणि म्हणून विषय समजून घेताना नीट पद्धतीने समजून घेतला पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा म्हणतोय, परीक्षा तुमच्यासाठी आहे, परीक्षेसाठी तुम्ही नाही आहात. विषय नीट समजून घ्या. परीक्षा कोणती बी द्या, राज्यघटना बदलत नाही, मानवी हक्क बदलत नाहीत, अर्थशास्त्र बदलत नाही, भूगोल बदलत नाही, बदलते तुमची मानसिकता, तुमचा दृष्टिकोन. म्हणून परीक्षा नीट समजून घ्या.
विषय समजून घ्या, परीक्षा कुठलीही द्या. असो, आपण दुसऱ्या भागाकडे येणार आहोत, ते म्हणजे बालविकास. आता असं भारतातला कोणता माणूस आहे का की ज्याला बालक कोण आहे ते माहीतच नाही? किंवा असा कोणी माणूस आहे का ज्याच्या घरामध्ये लहान बालक नाही? किंवा असा कोणी माणूस आहे का की ज्याला बालकांची ॲलर्जी आहे? जगभरामध्ये तुम्हाला असा एकही जिथं कुटुंब नावाची गोष्ट येते तिथे ज्याला आपण पूर्ण कुटुंब म्हणतो ते बालकाशिवाय कंप्लीट फॅमिली ही संकल्पना येत नाही. म्हणून बालक विकास किंवा बालकांचा विकास हे दुसरं चॅप्टर आहे. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल की बाबा बालक विकासाचा आणि मानवी हक्काचा आणि आपल्या परीक्षेचं काय देणं घेणं आहे? पडायला पाहिजे प्रश्न दोनदा पडतात. एक काहीच कळत नाही तेव्हा आणि जेव्हा पूर्ण कळते तेव्हा, है ना. म्हणून आपण हा विषय समजून घेताना का समजून घ्यायचा, तुम्हाला पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही अधिकारी होणार आहात तर तुमच्याकडे येणाऱ्या केसेस किंवा तुमचा येणारा संबंध हा झडपीशी असणार आहे, हा आरोग्य विभागाशी असणार आहे, हा सार्वजनिक वितरण प्रणालीशी असणार आहे म्हणजे रेशनशी असणार आहे, महसुलाशी असणार आहे. मग तुम्ही अधिकारी व्हात की तलाठी व्हात की ग्रामसेवक व्हात. जेव्हा तुम्ही एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये कामाला जाता, नोकरीवर जाता, नगरपालिकेत कामाला जाता, नोकरीवर जाता किंवा एखाद्या प्रशासकीय विभागात तुम्ही अधिकारी म्हणून जाता, तेव्हा तिथे अनेक प्रकारच्या योजना असतात. भारतामध्ये 950 ह्या कल्याणकारी योजना आहेत, ज्या योजनाचा प्रत्यक्ष लाभ समाजातील या विविध घटकांना होतो. त्या घटकाचे एक लाभार्थी बालक आहेत. म्हणजे अशी कुठली स्कीम नाही भारतातली ज्या स्कीमचा उपयोग बालकांना होत नाही. अगदी पोटात असल्यापासून 3 महिन्यापासून ते त्याच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत अनेक प्रकारच्या योजना या बालकांसाठी आहेत. मग त्या योजना कोणत्या बालकाला द्यायच्या, त्याचे क्रायटेरिया काय आहेत, त्याचे रेक्टर्स काय आहेत, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला मानवी हक्क कळाला असा अर्थ होत नाही. पण आपण बालकांचा विकास हे का समजून घ्यायचं आहे? कारण बालकाला सुद्धा त्याचे हक्क असतात आणि अनेक वेळा अशी बालकं आपल्या हक्कापासून वंचित होतात. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या क्लासपासून तुमच्या घरापर्यंत किंवा तुमच्या घरापासून बसस्टँडपर्यंत जेव्हा तुम्ही जाताय तर आपण अशा अनेक रोडच्या बाजूला बसस्टँडवर रेल्वे स्टेशनला आपण असे लेकरं पाहतो, मुलं पाहतो की ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत, ज्यांना खायप्यायची व्यवस्था नाही, ते काहीतरी विकत बसलेले आहेत. याचा अर्थ काय की भारतात जी एवढी संसाधने आहेत, शासनाचे विविध कार्यक्रम आहेत, धोरणे आहेत, योजना आहेत, तरीसुद्धा या बालकांना त्या योजनांचा लाभ मिळत नाही. याचा अर्थ ते बालक आपल्या हक्कापासून वंचित राहतात. आणि म्हणून असे बालक आपल्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन, कुठले राज्य शासन अनेक प्रकारच्या योजना राबवतं, ज्या योजनाच्या माध्यमातून त्या बालकाचं सक्षमीकरण करणं हे त्या योजनांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. अशा अनेक योजना आहेत आणि फक्त भारत आणि किंवा महाराष्ट्र राज्य हे निर्णय घेत असं नाही, तर UN पातळीवर युनिसेफ नावाची संघटना आहे जी बालकांच्या हक्कासाठी कार्य करते. म्हणून आपण हा विषय नीट पद्धतीनं आपण समजून घेऊ शकतो आणि जर आपण तो विषय नीट समजून घेतला तर त्याचा उपयोग आपल्याला आपल्या अभ्यासासाठी होतो आणि आपलं ज्ञान वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. मग बालविकासामध्ये काय केलं जातं तर बालकांच्या विविध अवस्था, त्यांचं स्वरूप, बालकांचा व्यवहार आणि त्याची क्षमता याचा एक पद्धतीने शास्त्रीय अभ्यास किंवा त्यांच्यातले जे बदल होतात त्या बदलांचा वैज्ञानिक अभ्यास या बालविकास या घटकांमध्ये होतो.
आणि हा अभ्यास का करायचा, म्हणजे बालकांच्या मनाचा किंवा त्यांच्या शरीराचा जो बदलता प्रभाव आहे किंवा जे त्यांचं संक्रमण काळ आहे, तर ह्या बदलांचा आपण अभ्यास का करायचा, कारण कोणत्या वयामध्ये, कोणत्या वयोगटामध्ये, कोणत्या बालकाला कोणते विटॅमिन लागतात किंवा कोणत्या बालकाला कोणत्या योजना लागतात या संबंधीचा जो तपशील असतो, तो तपशील, त्याचा वैज्ञानिक आधार तुम्हाला इथं पाहायला मिळतो. म्हणजे बालकांच्या त्याच्या बदलाचा शास्त्रीय आधार हा आपण पाहण्यासाठी बालविकास नावाची संकल्पना आपण समजून घेऊ शकतो किंवा तो समजून घेतो. आपण अनेक वेळा असं पाहतो की आपल्या आजूबाजूला आशा वर्कर नावाच्या महिला असतात. त्या आशा वर्कर काय करतात की आपल्या परिसरामध्ये कोण कोण महिला गरोदर आहेत, गर्भवती आहेत, त्यांची नोंद त्यांच्याकडे असते. आणि ही नोंद कधीपासून करतात, वयाच्या म्हणजे महिन्याच्या 3ऱ्या महिन्यापासून तिथं नोंद त्यांच्या, साधारणतः वयाच्या 3ऱ्या महिन्यापासून नोंद असते. आणि वेगवेगळ्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, आयरनच्या गोळ्या किंवा विटॅमिन सी डी असणाऱ्या गोळ्या त्या महिलेला देतात. याचं कारण असं आहे की त्या महिलेमधल्या त्याच्या गर्भात वाढणारा जे बाळ आहे, जे भ्रूण आहे, त्या भ्रूणाचा विकास हा नीट पद्धतीनं व्हावा, त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा, या दृष्टिकोनातून शासन अशा अनेक प्रकारच्या योजना राबवत असतं. आणि मग ते जन्माला येईपर्यंत, म्हणजे 9 महिने त्याचे पूर्ण होईपर्यंत, गर्भावस्थेमध्ये त्याला लागणारे सगळे विटॅमिन हे इंजेक्शनाद्वारे, त्याच्या आहाराद्वारे, महिलेच्या ट्रीटमेंटद्वारे, त्याच्या औषधाद्वारे ते दिले जातात. आणि त्या माध्यमातून त्या बालकाला सशक्त करण्याचा एक प्रयत्न असतो. हे त्याला सशक्त का करायचं हो, जर एखादं बालक जर खराब निघलं त्याला कोण जबाबदार आहे, तर याचा अर्थ तुमची आरोग्य यंत्रणा त्याला जबाबदार आहे. कारण त्या संबंधीच्या ज्या अल्ट्रासॉनिक ज्या टेस्ट आहेत, त्या टेस्टसुद्धा 3 महिने झाले तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्ही याची टेस्ट करा. आणि जर बाळामध्ये काही जर प्रॉब्लेम असतील, जर अपंग असेल किंवा त्याच्या जर मध्ये शरीराचा विकास जर नीट झाला नसेल, तर डॉक्टर सांगतात ते तुम्हाला ठेवणं योग्य नाही, तर तुम्हाला ते खाली करावं लागेल. ही जबाबदारी का महत्त्वपूर्ण आहे, कारण हे बालके उद्याचे आदर्श नागरिक घडणार आहेत, हे उद्याचे अधिकारी घडणार आहेत, उद्याचे नेते घडणार आहेत, उद्याचं नेतृत्व करणारे हे नागरिक आहेत. म्हणून बालक सशक्त तर देश सशक्त. म्हणून प्लेटोसारखा एक मोठा अभ्यासक आहे, ग्रीक अभ्यासक, तो असं म्हणतो की सशक्त शरीरामध्येच सशक्त मन वास्तव्य करतं. आणि सशक्त बनवण्याचं प्रक्रिया कुठून होते, ही प्रक्रिया आईच्या गर्भापासून सुरू होते ते त्याच्या 14व्या वर्षापर्यंत. म्हणजे 30व्या वर्षी किंवा 20व्या वर्षी आदर्श तरुण किंवा आदर्श नागरिक घडवायचा असेल, त्याची जी मेहनत आहे, ती मेहनत तुम्हाला त्याच्या 0 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत तुम्हाला ती घ्यावी लागते. आणि या मधल्या काळामध्ये त्याला मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, एक बालक म्हणून त्या सुविधा पुरवण्याचं काम हे त्याच्या आईवडिलांसहित राष्ट्रीय योजनांचं आणि राष्ट्रीय धोरणाचं देखील आहे. म्हणून बालकांचा विकास म्हणजे बालविकास हा मानव हक्काचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि व्यापक विषय आहे. या विषयाअंतर्गत म्हणजे हा व्यापक या अर्थाने आहे की बालकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक ह्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास होणं, त्याचा विकास होणं हे महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे केवळ त्याचा शारीरिक विकास होऊन चालत नाही, त्याचा मानसिक विकास देखील वाढला पाहिजे. आणि त्याच्या या टप्प्यामध्ये किंवा त्याच्या या अवस्थांमध्ये हा विकास समतल होणं गरजेचं आहे. नुसतं शरीर वाढता कामा नये, त्याची मानसिक क्षमता सुद्धा वाढणं हे गरजेचं आहे. आणि या दृष्टीने ती वाढणं गरजेचं आहे की जर एखादं बाळ शरीराने धृष्टपुष्ट आहे, मोठा आहे, परंतु जर त्याचा विवेक कार्य करत नसेल, त्याचा जर मेंदू कार्यरत नसेल, अशा वेळी आपण त्या बालकाच्या मानवी हक्काचं उल्लंघन झालं असं आपण म्हणू शकतो. जेव्हा बालकं रस्त्यावर पोटासाठी वाट्या घेऊन फिरतात, तेव्हा आपण असं म्हणतो की त्याच्या हक्काचं उल्लंघन झालं. आणि त्याच्या सशक्तीकरणासाठी अनेक प्रकारचे संमेलने,
युएनच्या व्यासपीठावरून ती झालेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून बाल हक्क किंवा बालकांचा विकास ही महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की ज्याचा संबंध प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्या वर्तनाशी, आपल्या व्यवहाराशी आणि आपल्या कार्याशी असतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला उद्या अधिकारी व्हायचं आहे, तर तुम्हाला या सगळ्या बाबी तुम्हाला जवळून अभ्यासणं हे गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या आता थिअरी आहेत. प्रॅक्टिकल तुम्ही अधिकारी झाल्यावर असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस या मानवी हक्काचं उल्लंघन ठरणाऱ्या घटना असू शकतात. जर तुम्ही तहसीलदार झालात, जर तुम्ही जिल्हाधिकारी झालात, तर तेव्हा तुम्हाला एक प्रमुख दंड अधिकारी म्हणून, एक न्यायनिवाडा करणारा, न्याय देणारा एक घटक म्हणून, एक व्यक्ती म्हणून तुमच्या भूमिका ह्या अधिक महत्त्वाच्या वाढतात. म्हणून मानवी अधिकारामध्ये बाल हक्काचा किंवा बालकांच्या अधिकाराचा विचार आपल्याला अधिक पद्धतीने करावा लागतो. आणि मग हा विचार अनेक पदरी आहे. फक्त एका दृष्टिकोनातून बालकाचा विकास होतो का, तर असं आपल्याला म्हणता येत नाही. तर बालकाला मिळणारं जे सामाजिक पर्यावरण आहे ते देखील महत्त्वपूर्ण आहे. आता सामाजिक पर्यावरण म्हणजे काय हो? सामाजिक पर्यावरण म्हणजे आपला समाज कसा आहे, आपण कुठं राहतो, यावर देखील अनेक वेळा बालकांचा विकास ठरलेला असतो. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे, तुम्ही कोणत्या मानसिकतेमध्ये राहता, घरातलं वातावरण कसं आहे, आणि या वातावरणावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्हाला मिळणारं उत्पादन किती आहे, संसाधने किती आहेत, तुमच्याकडं आर्थिक उत्पादनाचे साधनं किती आहेत, त्या आधारावर सुद्धा घरातलं वातावरण बालकांचा विकास हा ठरलेला असतो. जर समजा घरामध्ये 10-12 लोक आहेत आणि काम करणारं कोणीच नाही, किंवा काम करतात त्याच्यातून अल्प स्वरूपाची इन्कम मिळत असेल, तर अशा वेळी पालक आपल्या बालकांचा हा सर्वांगीण विकास घडवून आणू शकत नाहीत. कारण त्यांना मिळणारी संसाधने हे कमी असतात. अशा वेळी मग घरातली बालकं हे उदरनिर्वाह करण्यासाठी इतर ठिकाणी कामाला जातात, आणि मग यामुळे बालकांच्या हक्काचं उल्लंघन होतं. तर याची जी अनेक सविस्तर चर्चा आहे, सायंटिफिकली जी डिस्कशन आहे, तर आपण ते नंतरच्या लेक्चरमध्ये करूयात.